नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। मित्रांनो, मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपण खास पाहुणे आमंत्रित केलेले आहेत, ते म्हणजे श्रीयुत अनिल मधुसूदन कालेलकर। नमस्कार। नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये। थँक्यू। तुम्हाला सगळ्यांना प्रेक्षकांना माहितीच असेल, मधुसूदन कालेलकर हे मराठी नाटककार, कथाकार आणि कवी म्हणून प्रसिद्ध झालेत, पण त्याचबरोबर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत ते गीतकार आणि पटकथाकार म्हणूनही प्रथितयश झाले। सगळ्यांचा प्रवास आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत। आणि सर, मी तुम्हाला पहिलं असं विचारते की एक मुलगा म्हणून तुमचं वडिलांशी नातं कसं होतं, किंवा वडिलांनी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा त्यांना नंतर यश मिळालं, तर त्याच्या आधी घरात सर कसे होते त्याविषयी थोडंसं सांगा। खरं सांगायचं म्हणजे आमचं घराणं जे आहे, माझे वडील, आई, काका, काकी, आम्ही एकत्र राहायचो सगळे। आणि त्यावेळेला अत्यंत गरीब घराणं होतं। म्हणजे वडील पण नोकरी, साधारण नोकरी वगैरे असं, म्हणजे सगळं स्ट्रगल लाईफ असल्यामुळे आमच्याकडे लक्षही आईने दिलं लहानपणी जास्त। आणि त्याच्यानंतर वडिलांना जेव्हा नाव मिळालं, त्याच्यानंतर त्यांचा व्याप एवढा वाढला की त्याने आता पण 111 चित्रपट, 29 नाटकं, 4 नाटकार फिल्मांची निर्मिती, एवढं प्रचंड काम केलं की ते जास्तीत जास्त त्या लिखाणात आणि त्या ह्याच्यामध्ये गुंतलेले होते। तर त्यामुळे त्यांचे संस्कार जे आमच्यावर झाले ते कळत न कळत झाले। म्हणजे त्यांनी जाणून बुजून आम्हाला कुठलीही गोष्ट सांगितली नाही की असं कर किंवा असं करायला पाहिजे, असं कधीच नाही। जे काही संस्कार करायचे ते मग आईनी, काका काकीनी, आजीनी, घरातले इतर जे लोक राहायचे त्यांनी केले। नक्कीच। आणि या क्षेत्राकडे वडील म्हणून वडिलांना कधी यावंसं वाटलं की बुवा, कारण आपण तेव्हाचा काळ असा होता, पटकन ह्या क्षेत्रात कोणी म्हणजे चांगल्या घरातली माणसं यायची नाही, ह्या क्षेत्राला जरा दुय्यम स्थान होतं। आपलं जसं नेहमी डॉक्टर, इंजिनियर, वकील हे जसं पिढीजात आपला व्यवसाय असायचा, तसं चित्रपटसृष्टी हा जसा आता व्यवसाय म्हणून बघितला जातो, एक करिअरचं माध्यम म्हणून बघितलं जातं, ते आता जे चित्रपटसृष्टीला जे वलय प्राप्त झालेलं आहे तसं पूर्वी नव्हतं। फार कमी लोक, इव्हन स्त्री कलाकार सुद्धा फार कमी, 1-2च आपण म्हणू शकतो। तर अशा परिस्थितीमध्ये मधुसूदन सरांनी कधी ठरवलं की आपण या क्षेत्रात जावं? आम्ही मूळचे म्हणजे कोकणातले वेंगुर्ल्याचे, म्हणजे आज वेंगुर्ल्याला त्यांच्या नावाचं थिएटर आहे मोठं, मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय नाट्यगृह। तर वेंगुर्ल्याहून माझे वडील मॅट्रिकच्या दरम्यान मुंबईत आले। आणि मुंबईत आल्यानंतर आमचं घर होतं वांद्र्याला, पण त्यांची आत्या राहायची ही गिरगावात। म्हणजे सेंट्रल सिनेमाच्या समोर रामचंद्र बिल्डिंग म्हणून होती, जस्ट आत्ता ती पाडली गेल्या महिन्यात, आणि त्याचं नाव सुंदर भवन आहे। तर तिथे त्या चाळीत ते राहायचे, त्या रेगे फॅमिली बरोबर। आणि तिथे राहत असताना तिकडचे जे उत्सव असायचे चाळीतले, त्या उत्सवाकरता ते पहिल्यांदा नाटक लिहायला लागले। आणि असं करता करता त्यांनी पहिलं नाटक लिहिलं, मला वाटतं उद्याचं जग, आणि 15 ऑगस्ट। तर त्याला जयप्रकाश नारायण आपल्या पत्नी सकट हजर होते त्यावेळेला, पहिला प्रयोग बघायला। आणि त्या नाटकाने जे त्यांना यश दिलं, म्हणजे लोकांकडनं प्रतिसाद मिळाला, त्यावरून त्यांना असं वाटलं की आपण लिहू शकतो। आणि मग हळूहळू त्यांनी मग असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं, आणि मग हळूहळू त्या व्यवसायात त्यांनी ठरवलं की आपण याच व्यवसायात जायचं। मग त्यांना असं वाटलं की आपण इथे काहीतरी करू शकतो म्हणून असं। पण तो काळ कुठला होता, म्हणजे नातपईंचा काळ होता, कोकणामध्ये नातपई होते तेव्हा? आता एक्झॅक्टली आता मला आठवत नाही, कारण माझा जन्म मुंबईतला, पण त्यांचं मॅट्रिक पर्यंत शिक्षण वेंगुर्ल्याला झालं साधारण। आणि म्हणजे भालजी पेंढारकर वगैरे, तो राजा परांजपे, माडगुळकर साहेब, सुधीर फडके साहेब वगैरे, तो एकत्र त्यावेळेचा ग्रुप। नक्कीच। आता आपण मगाशी तुम्ही जो उल्लेख केलात, कालेलकरांनी एकूण 29 नाटकं आणि मराठी हिंदी मिळून 111 चित्रपटांसाठी लिखाण केलं। तर सुरुवात मी अर्थातच नाटकापासून करते। तर नाटकं कुठली कुठली लिहिली आणि ती कुठली प्रथितयश आहे त्याविषयी थोडंसं तुम्ही सांगा। त्यांनी पहिल्यांदा जी नाटकं लिहिली ते उद्याचं जग लिहिलं, 15 ऑगस्ट लिहिलं, ते राजकीय पार्श्वभूमीवर देशावरचं वगैरे विषय होते। आणि जेव्हा त्यांना चित्रपटात पहिल्यांदा यश मिळाल्यानंतर त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर नाटक, मला वाटतं पहिलं जे ओपन केलं ते दिल्या घरी तू सुखी राहा।
आणि त्या काळाचं तुम्हाला सांगतो, त्या काळातली एक सॉलिड टीम म्हणजे मल्टी स्टार कास्ट म्हणतो ना, असे आपण म्हणजे त्या दिलाघरी तू सुखेतामध्ये सूर्यकांत होते, त्याच्यानंतर रेखाताई होत्या, त्याच्यानंतर राजा परांजपे होते, राजा नेने होते, मधू आपटे होता, असे बरीच मोठी टीम होती आणि त्या नाटकाला प्रचंड यश मिळालं. आणि त्या बाबांचं नाव असल्यामुळे काय त्यांना जे मोठमोठे नट त्यांच्या नाटकात काम करायला तयार पण व्हायचे त्याच्यावर. त्यामुळे ते पहिलं नाटक त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर प्रचंड यश, मग त्यांची दिवा जाऊ दे सैराट, अपराध मिस केला वगैरे अशी बरीच नाटकं एका पाठोपाठ एक येत राहिली. आणि त्या काळात त्यांना शिकार हे नाटक उषा किरणनी पहिल्यांदा काम केलं आणि सचिननी पहिल्यांदा काम केलं. आणि त्याच्यानंतर शिकार नंतर त्यांनी लिहिलं अपराध मिस केला, त्याच्यामध्ये अरुण सरनाईक होते आणि कामिनी कदम होते, शरद तवळकर होते. आणि त्याच्यानंतर सागरा प्रांतळ मिळालं. या तिन्ही नाटकांना त्यांना सर्वोत्कृष्ट साहित्यिक कलाकृती म्हणून त्यावेळेस बक्षीस मिळालं. आणि मग नंतर ते नाटक का लिहायला लागले की नाटकामध्ये आणि चित्रपट दोन्ही ठिकाणी लिहिणं त्यांचं हे वाढलं, अशामुळे की मग कलाकार जे सगळे त्यांचे अगदी घरचे झाले. त्यांनी स्वतःची कंपनी उघडली आणि मग त्यांना कामं पाहिजेत एका नंतर दुसरं, म्हणजे म्हणून त्यांनी ते नाटकं एका पटपाट एक. पण पहिल्या नाटकाचे काही प्रयोग झाल्यानंतर लगेच यायचं कालेलकर साहेब दुसरं नाटक उडलं, मग असं असायचं. पण ही सगळी नाटकातली मंडळी म्हणजे तुमच्या घरीच येत असते, म्हणजे एक छान वातावरण असतं. तुम्हाला सांगतो ना, आम्ही पहिल्यांदा राहायचो होतो बांद्र्याच्या चाळीमध्ये, आजही ती चाळ आहे, स्टेशन पासून 1 मिनिटावर आहे. आणि त्या चाळीमध्ये अक्षरशः चाळ म्हणजे पूर्वीची चाळी जी असते ना तेच वर्णन, अनेक उत्सव, भांडणं, मारामार्या सगळं. आणि त्या सगळ्या गोंधळात त्यांनी 111 चित्रपटापैकी अर्धी चित्रपट तिथे लिहिले आणि अर्धी नाटकं तिथे त्या गोंधळात लिहिले. कळलं की नाही? कधी कधी मग ते मधून ते खंडाळ्याला लिहायला जायचे. खंडाळ्याला त्याचं एक पेटर त्यांचं हॉटेल असायचं तिकडे. तर त्या चाळीमध्ये आम्ही आमची ग्राउंड फ्लोअरला रूम होती आणि आम्ही मोठं कुटुंब, ते त्यांचे 2 भाऊ म्हणजे काका, आमचे काकी आणि असे 17-18 जण राहायचो. आणि मग कोकणातून माणसं आली की आमच्याकडे राहायला असायची, जोपर्यंत त्यांचं दुसरीकडे कुठे बसतान मिळत नाही तोपर्यंत. आणि मजा यायची त्या, फार खूप एन्जॉय केलं आम्ही ते लाईफ. आणि त्या तुम्ही सुद्धा बऱ्याच मोठ्या कलाकारांना अगदी समोरून बघितलं असेल नाही का बाबांमुळे. आणि बाबांचं सगळ्या कलाकारांशी नातं कसं होतं? कारण एक संस्था तुम्ही म्हणाली, संस्था उभं करायची तर प्रत्येक माणूस, मग तो चहा देण्यापासूनचा आणि स्टेजवर सगळं नेपथ्य सांभाळणाऱ्यापर्यंत आणि शेवटी कलाकारांपर्यंत, हा प्रत्येक माणूस हा कलाकारच असतो. आणि त्यांना जोडून ठेवणं हे एक मोठं काम असतं. आणि ती संस्था, एक नाटक झालं की तुम्ही म्हणाला दुसरं नाटक, मग परत दुसरे कलाकार, पण ही सगळी कलाकारांची फळी एक जमून, एक भट्टी जमवून ठेवणं हे कसं मधुसूदन कालेलकर सरांच्या स्वभावामुळे, त्या स्वभाव वैशिष्ट्याविषयी सांगतो. हे त्यांच्यामध्ये जो स्वभाव आला ना, तो माझे पणजी आणि आजींचा. म्हणजे त्यांनी जे त्यांच्यावर संस्कार केले होते, तर त्यामुळे माझे वडील एवढे साधेपणाने राहायचे ना की ह्या व्यक्तीने एवढे फिल्म्स आणि एवढं काय प्रचंड काम केलं असेल असं बाहेर बघितलं तर वाटणार नाही. त्याच्यानंतर काय झालं, त्यांना प्रचंड त्यांचं एक नाव होतं मधुसूदन कालेलकर. आणि त्यामुळे प्रत्येकांना असं वाटायचं की आपल्याला ह्यांच्या नाटकात काम करायची संधी मिळावी. त्यामुळे कुठलाही मोठा शक्यतो त्यांचं नाटकाला त्यांनी नाही म्हटलं नाही. आणि ते सगळ्यांना अगदी आपुलकीने वागवायचे. म्हणजे तुम्हाला सांगतो ना की त्या काळातही म्हणजे त्यांनी उत्पन्न आणि प्रॉफिटकडे जास्त लक्ष दिलं नाही. पण त्यांचं हे होतं की माझी जी टूरला बस जाते ना, त्या सर्वांना व्यवस्थित ती बस चांगलीच पाहिजे. 4 पैसे बसचे जास्त गेले तर चालतील. आणि लेडीजना व्यवस्थित सेपरेट सीट मिळालीच पाहिजे. त्यांचं जे हॉटेल असेल ते हॉटेल पण असं तसं चालणार नाही, ते व्यवस्थितच हॉटेल पाहिजे. तर म्हणजे कलाकार आणि सगळे लोक अजूनही आम्हाला सांगतात की तुमच्या नाट्यवैभव या संस्थेत आम्हाला जी वागणूक मिळाली आणि तुमच्या वडिलांनी आमची जी देखरेख केली, आम्हाला जे सांभाळलं आणि आम्हाला जो जे ट्रीट केलं, तर ते आम्ही विसरणं शक्यच नाही. असं म्हणजे ते ठेवायचे. मग त्याच्यामध्ये ते प्रॉफिट आपल्याला झालं त्याच्याकडे किती ते बघायचे नाही, पण आपले सर्व कलाकार हे व्यवस्थित टूरवर राहिले पाहिजे, सुखासमाधान राहिले पाहिजे, त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही पाहिजे. कलाकार म्हणा किंवा तंत्रज्ञ म्हणा किंवा बॅकस्टेज वर्कर म्हणा, सगळ्या. नक्कीच.
तर प्रेक्षक हो, मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे सुपुत्र अनिल मधुसूदन कालेलकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांच्याविषयी आपण अधिक चर्चा करणार आहोत या मुलाखती दरम्यान. तर एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM योर ओन रेडिओ आणि आपण मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संवाद साधतो आहोत अनिल मधुसूदन कालेलकर यांच्याशी. सर, आता अर्थातच नाटकानंतर आपण चित्रपटांकडे वळूया. मराठी चित्रपट, अगदी उत्तम असे चित्रपट सरांनी आपल्या चित्रपटसृष्टीला दिलेले आहेत. तशीच उत्तम गाणी दिलेली आहेत. तर तुम्हाला विशेष भावलेले चित्रपट आणि त्यातली गाणी याविषयी थोडंसं तुम्ही सांगा. त्यांचे जवळजवळ 69 मराठी चित्रपट आहेत, 45 एक हिंदी चित्रपट आहेत आणि एक गुजराती चित्रपट आहे. तर त्यांचे पूर्वीपासूनचे पण मी लहानपणापासून त्यांचे अनेक चित्रपट पाहिले. आता ते मला आठवत नाहीयेत, परंतु त्यांचे हा माझा मार्ग ऐकला जो सुधीर फडके साहेबांनी त्याची निर्मिती केली होती, तो त्याला मला वाटतं त्या चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळालं होतं. कळलं. तो चित्रपट, त्याच्यानंतर याला जीवन ऐसे नाव त्यांचा चित्रपट होता. 2 घडीचा डाव, आलिया भोगासी, हे त्यांचे खूप गाजलेले त्यावेळेचे चित्रपट. बाळा गाऊ कशी अंगाई, चांदणी शिंपी तुझा, हे एका पाठोपाठ एक. म्हणजे त्यांनी चित्रपट कॉमेडी त्या काळात खूप जास्त लिहिली, सिरियस लिहिण्यापेक्षा. आणि शरद तोळकर, राजा कुसई ही टीम आणि कायमची आणि बाबा यांचा तो काळ म्हणजे धमाल उडवून दिली होती. तसंच त्यांनी त्याच्यामध्ये हेही चित्रपट चांगले, सामाजिक म्हणजे आपण कौटुंबिक चित्रपट म्हणतो ते पण खूप. नक्कीच, कारण कौटुंबिक होते, गंभीर होते, विनोदी होते आणि पटकथाकार म्हणून सुद्धा ते फार त्यांनी काम केलेलं आहे. आता विशेषतः गाण्यांविषयी मी सांगेन की गाणी तुम्हाला कुठली आवडली. म्हणजे मला आवडतं ते चांदणी शिंपीत जाशी आणि किती सुंदर असं, म्हणजे ते असं खरंच आपण म्हणजे वयोवृद्ध माणसं असतील तर त्यांना सुद्धा आपलं पूर्वीचं वैवाहिक जीवन आठवतं. तरुण मुलं असतील तर त्यांना आपलं युगुल गीत हे किंवा भावगीत हे भावतं. अशी सुंदर ही वाट दूर जाते. आणि म्हणजे गायकाने तर ती खूप, आशा दिदी, लता दिदी यांनी ती अजरामर केलेलीच आहेत. पण एक मूळ कविताच जर चांगली असेल तर त्याची गाणी उत्तम बसतात आणि बनतात. असं एक थोडंसं आहे. किंवा चाल आपल्याला सुंदर आपण लावू शकतो की जे शब्द मीटर मध्ये आपण म्हणतो. तर थोडं त्या गाण्यांविषयी तुम्ही आता त्यांची चांदणी शिंपीचा मधलं टायटल सॉंग जे आहे हे चांदणी फुलांनी शिंपीत रात्र आली, ते गाणं म्हणा. किंवा त्याच्यानंतर सुरतेचे छेडता अपराध, गीत उमटले नव्हे. त्याच्यानंतर सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनात, ही ह्याच्या निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, ही त्यांचे अंगाई गीत. त्याच्यानंतर पतिव्रता चित्रपट होतं, त्याच्यामधले त्यांचे गाणं संपले जीवन, संपली ही गाथा. ते म्हणजे त्याची एका आई मका, मी तुझा मामा, दे मला मुका, ते त्यांचं प्रचंड गाजलेलं. म्हणजे त्यांची सहज ओठांवर त्याच्यानंतर आता म्हणायचं ते पाहिले ना मी तुला, गुपचूप मधलं तू मला ना पाहिले, रोमॅन्टिक सॉंग. करेक्ट, खरंच म्हणजे अजूनही आपण ती गाणी म्हणतो. खरी गोष्ट. आणि ती काय त्यांची एक स्टाईल होती, ते सोप्या शब्दात लिहायचे. म्हणजे भाषा त्यांची चित्रपटातली असो, नाटकातली असो की गाण्यातली शब्द असो, ते इतके सोपे असायचे ना की लोकांचा अक्षरशः ते लगेच बसून ते आपल्याला लिंक करतो आपण लगेच. नक्कीच. पण ती जी प्रतिभा होती, म्हणजे ते एवढं त्यांचं प्रतिभा त्यांची आपल्याकडे होती, तर ते कसं काय, म्हणजे त्यांचं वाचन असं प्रगल्भ असेल नाही का? त्यांचं वाचन म्हणजे कधी कधी म्हणायचे मी चांदोबा लहानपणी खूप वाचायचो, पण कळलं की नाही की त्यांचं वाचन असं फारसं नव्हतं. पण त्यांचं वाचन कसं असायचं की आता त्यांना सावरकर साहेबांवर लिहायचे, स्वातंत्र्यवीर सावरकरांना. मग त्यांची भरपूर पुस्तकं घेऊन मग त्याच्यावर ते अभ्यास करून त्याचा स्टडी करून ते लिहायचं. किंवा त्याच्याने ही सीनची इच्छा लिहिलं माधवराव पेशवांवर, तर त्यावेळेला त्याच्यावरची भरपूर ऐकायची पुस्तकं आणून त्याच्यानंतर तो राजहंस एका कारणावर ते लिहिताना मग तो अभ्यास, ते वाचन त्यांचं भरपूर असायचं. पण पटकथाकार म्हणून मगाशी तुम्ही जे म्हटलं ना, त्यातला एक किस्सा तुम्हाला सांगतो की पटकथाकार
हा गाणी निर्माण करत असतो, गाण्याच्या जागा इथे कसं आलं पाहिजे. तर त्याने एक हिंदी चित्रपट लिहिला होता अनुराग, शक्ती सावंत साहेबांचा. तर त्याच्यामध्ये ती मौसमी चटर्जी आंधळी असते आणि विनोद मेहरा तिचा प्रियकर असतो आणि तिला जग दिसत नसतं. तर ती म्हणते मला जग पाहायचंय. आता प्रॉब्लेम असा होता की ती आंधळी आणि तर मग ते गाणं काय करायचं एक्झॅक्टली त्या मग ते पटकथेत असं निर्माण झालं की ती आंधळेपणाने असं एक ती म्हणते मला जग बघायचं, मला सांग कसं जग आहे. ती आंधळेपणाने असं एक बोट करते ये क्या है. तर तिथे एक मंदिर असतं, तो म्हणतो एक मंदिर आहे. मग ती म्हणते की उस मंदिर में, मग तो म्हणतो एक मूर्त आहे. मग ती म्हणते वो मूर्त कैसी होती, तो म्हणतो तेरी सूरत जैसी होती. हे गाजलं गाणं, ते लोकांना खूप आवडलं. तर हे पटकथेमध्ये निर्माण झालेलं गाणं की पटकथा निर्माण होताना चित्रमय कविता आणि त्या आंधळीला हे जग कसं बघता येईल, कसं दाखवता येईल, असं त्या गाण्यातून ते सुंदर तिथे दाखवलं गेलं. नक्कीच. खरं तर मधुसूदन कालेलकर यांच्याविषयी आपण बोलतोय खरं, पण ते काय एवढा तो समुद्र आहे की जेवढा आपण त्यात खोलवर जाऊ तेवढा ते संचित फार मोठा आहे. एक छोटीशी पुन्हा एकदा विश्रांती घेऊया आणि आपली चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ आणि आपण मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त अनिल मधुसूदन कालेलकर यांना आमंत्रित केलेलं आहे आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. तर सर, आपण आता मराठी चित्रपट आणि मराठी नाटकांचा धांडोळा घेतला मधुसूदन कालेलकरांचा. आता आपण थोडंसं हिंदी चित्रपटांकडे वळूया. प्रेक्षकांना मी काही नावं सांगते हिंदी चित्रपटांची. बात एक रात की, ब्लफ मास्टर, झुमरू, फरार, दुल्हन दही, जो पिया मन भाए, आखियों के झरोके से, गीत गाता चल, असे अनेक हिंदी चित्रपट सरांचे आहेत. तर हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये कसं काय, म्हणजे एक मराठी माणूस त्यात कोकणी माणूस आणि मुंबईत येऊन स्ट्रगल करून या चित्रपट सृष्टीची एक एक सुरुवातीला नाटकं, मग चित्रपट आणि मग हिंदी चित्रपट सृष्टी, हे सगळंच नवीन असताना ते कसं काय जोडले गेले? ऍक्च्युली त्यांनी त्या काळात पहिल्यांदा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पण काम केलं. PL संतोषी म्हणून त्यावेळेस गाजलेले, त्यानंतर भगवान दादा त्यांचं म्हणजे, आणि ते करत असतानाच त्यांचा लेखनातला मराठीतला प्रवास लोकांना माहित होता. आणि त्याचबरोबर त्या काळातले देवानंद, माझे वडील, डायरेक्टर शंकर मुखर्जी, कॅमेरामॅन केश कापाडिया, एडिटर DN पै, हे सगळे स्ट्रगलर होते त्या काळात. त्यामुळे ते एकमेकांना ओळखायचे. तर त्यानंतर बाबांनी अगोदरच्या काळात फार ते जी लिहिली दोन्ही पिक्चर, ते एक दोन मला नाव आठवत नाही, पण प्रामुख्याने आठवतात. म्हणजे जेव्हा शंकर मुखर्जी डायरेक्टर झाले, त्यांनी पहिलं पिक्चर सरहद केलं, त्याच्यामध्ये देवसाहेबांना घेतलं. मग देवसाहेब, त्याच्यानंतर सुचित्रा सेन, रागिणी, असं सरहद होतं. मग त्यांनी त्याच्यानंतर मग फरार केलं, त्याला पण त्यांनी अमिताभला साईन केलं. मग त्यांनी बाबांकडनंच लिहून घेतलं. त्याच्यानंतर शक्ती सावंतांनी त्यांच्याकडनं फिल्म्स लिहून घेतल्या, जाने अनजाने, नॉटी बॉय, अनुराग आणि आराधना. हे खरं पिक्चर कालेलकरांनी लिहिलेलं आहे आणि हे जग जाहीर, म्हणजे सगळीकडे किस्से, फक्त नाव नाही त्यांचं बाबांचं, कारण तो किस्सा फार मोठा इथे सांगत बसत नाही. पण त्यावेळेला काही अडचण अशी निर्माण झाली शक्ती सावंतांना की त्यांना कथा बदलावी लागली इंटरव्हल नंतर, आणि टोटल सब्जेक्ट बाबांनी बदलून दिला त्यावेळेला. तर त्यावेळेला कसं, आता शम्मी कपूरचे एक किस्सा सांगू का? मस्त किस्सा आहे. काय झालं की एकदा काय झालं की बाबा टॉपवर असताना अचानक प्रत्येक माणसाच्या आयुष्यात बहुतेक असा एक काळ येतो की त्याच्याकडे कधी काम नसतं, जसं क्रिकेटमध्ये होतं, बिझनेस. तर तसं बाबांना एक असा काळ आला की बाबांकडे कामच नाही. आणि आम्ही 4 मुलं आणि एक माझी बहीण, 5 मुलं, त्यांचं शिक्षण हे, आणि ते फार हे झाले की आता काय करायचं. तेव्हा त्यांना कळलं एक निर्माते आहेत, त्यांना त्यांच्याकडे शम्मी कपूरला त्यांनी साईन केलंय आणि ते कथेच्या शोधात आहेत. तर बाबा त्या निर्मात्यांना जाऊन भेटले आणि निर्मात्यांना म्हणाले की माझ्याकडे कथा ती ऐका, ती माझी कथा आहे का.
तर ते म्हणाले मी कथा ऐकून काय करू, कथा शम्मी कपूरला आवडली पाहिजे. शम्मी कपूर टॉप आहे आणि केव्हा तो टॉपच होता नेहमी बहुतेक. तर त्याला आवडली पाहिजे, तुम्ही त्याला कथा ऐका. त्याला आवडली, मी लगेच कथा तुमची घेईन. तर बाबांनी शोधून काढले शम्मी कपूर कुठे शूटिंग करतोय तिथे, आणि ते गेले त्या शूटिंगच्या ठिकाणी. तर शम्मी कपूर मेकअप रूम मध्ये होता, त्यांचा तो मेकअप मॅन बाहेर बसला होता. तर त्याने सांगितलं शम्मी साहब को जो जाके बोलना मैं आया हूँ मधुसूदन कालेलकर. तो म्हटलं शम्मी साहब के पास अंदर फॉरेनर्स आए सब मिलने के लिए, तो अभी बिजी है. उन्होंने बोला है कि इसको छोड़ा नहीं. तो बोले जाके बोलो तो मेरा नाम मधुसूदन कालेलकर आहे. तर तो गेला आतमध्ये आणि आला आणि पटकन त्यांनी मला बुलाया. आणि मग बाबा आतमध्ये गेले तर सगळे फॉरेनर्स, मुलं मुली, यंगस्टर त्याला घेरून हा हा हु हु सगळं चाललेलं, जोक्स वगैरे. तर शम्मी साहेबांनी बघितलं. शम्मी साहेब म्हणलं काय आहे कालेलकर जी, तो मला कि ऐसे ऐसे प्रोड्यूसर ने आपको साइन किया है और मेरे पास एक कहानी है वो सुनाने आया हूँ. तर शम्मी कपूर म्हणाले की अभी बिझी हूँ, बाद में कभी मिलते हैं. आता बाबांना माहिती होतं बाद में कभी म्हणजे हा परत कुठे काश्मीर इकडे तिकडे गेला की पूर्ण झालं. बाबा म्हणाले की मी अभी सुनो ना. बोलो नाही मधुसूदन जी अभी सब माहौल देखो ना जरा हसी में. बाबा परत म्हणाले की नाही 5 मिनिटं मी सुनो. शम्मी कपूरला काहीतरी वाटलं. सारखे शम्मी कपूर एक म्हणाले कि एक काम करो, वो प्रोड्यूसर को जाके मिलो और बोलो शम्मी कपूर ने कहानी सुनी, उसको पसंद है. तर बाबा म्हणाले असं कसं मी सांगू, आप जाके बोलो ना. मुझे मालूम है कालेलकर साहब आप कितने बड़े रायटर है. त्याच्या अगोदर त्यांनी लिहिलंय ब्लॉक मास्टर, आणि बाबांनी लिहिली होती ना पिक्चर त्यांची, आणि चांगले ओळखत होते. आप जाके बोलो. मग काय बाबा आल्याने त्या प्रोड्युसरला सांगितलं की शम्मी कपूरने गोष्ट ऐकली, त्याला आवडली. त्यांनी ताबडतोब केक फाडून बाबांच्या हातात दिला सायनिंग अवॉर्ड. तर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची काय माहितीये की माणुसकी, आणि दुसरं म्हणजे कलाकाराला एखाद्या कलाकारावर किती भरोसा असणं. म्हणजे शम्मी साहेबांना बाबांवरती किती भरोसा असणं, ही एक लेखकावर. की त्यावेळेचं कसं दिग्दर्शक रायटर्स एकमेकांवर भरोसा ठेवून असायचे की बाबा नाही हा काय ह्याच्याकडे गेलं, आदर असायचा, कदर असायची, ती फार मोठ्या प्रमाणात असायची. नक्कीच. आता मी पुस्तकांकडे वळते, आणि फार अशी पुस्तकं त्यांनी लिहिलेली नाहीये, तरी पण एक 2-3 आहेत. ती म्हणजे नाते युगायुगाचे जे नाटक होतं, आणि पेईंग गेस्ट हे पण नाटक होतं. पण मधुखट हे पुस्तक त्यांचं फार गाजलं, आणि ते सगळी व्यक्तिचित्रणाचं ते पुस्तक आहे. तर पुस्तक लिहिण्याबद्दल त्याविषयी सांगा थोडंसं. ऍक्च्युअली की काय म्हणजे बाबांना वेळच मिळायचा नाही, त्यांना लिखाण भरपूर करायचं. तर त्यावेळेचं मला वाटतं रसरंग चित्रानंद वगैरे असं एक मासिक होतं. तर इसाद मुजावर जे होतं ना, मला वाटतं त्यांनी बाबांना सांगितलं तुमचं एक तरी मला दर महिन्याला किंवा दर आठवड्याला महिन्याला एक तरी आर्टिकल पाहिजे. आणि त्यांची मैत्री होती चांगली. तर त्यामुळे मग त्यांनी कसं ते आर्टिकल त्यांच्याकडे लिहायला सुरुवात केली त्या काळात. मग त्यांच्या आयुष्यात जे जे आले, म्हणजे अत्रे साहेबांबरोबर त्यांचे काय अनुभव, माडगुळकर साहेबांबरोबर त्यांचे काय अनुभव, राजाभाऊ परांजपेंबरोबर त्यांचे काय अनुभव, असे म्हणजे जे जे मोठमोठे लोकांवर त्यांनी लिहिलंय, त्यांनी ते लिहायला सुरुवात केली आणि ते एकत्रित केले. आणि मग त्यातून मला वाटतं 2-4 लेख आणखी ऍडिशनल नंतर त्यांनी पुस्तक छापताना मग केले. पण ते फार अप्रतिम म्हणजे पुस्तक झालेलं. म्हणजे ज्या ज्या लोकांनी ते पुस्तक वाचलं त्यांचे अभिप्राय, अगदी पु ल साहेबांनी सुद्धा, पु ल देशपांडे साहेबांनी त्याचं खूप कौतुक केलं होतं बाबांना पत्र पाठवून. आणि ते अप्रतिम पुस्तक आहे. अच्छा. आणि मला ते व्यक्तिचित्रण त्यांनी जी वेगवेगळी लिहिली ती त्यांना कुठून बरं सापडली, म्हणजे ते कोकणातली आहेत की कुठली, म्हणजे डे टू डे. एक मला वाटतं त्यांचं अपराध मिस केला म्हटलं गाजलेलं जे कॅरेक्टर आहे गोळे मास्तर म्हणून, ते वेंगुर्ल्याचं आहे. अच्छा. तर त्यातला किस्सा मी जो ऐकलेला असा की बाबांना त्यावेळेला मुंबईला परीक्षेला यायचं होतं, आणि मला वाटतं फीचे काय येणाऱ्यांचे पैसे नव्हते वगैरे, असा काहीतरी तो प्रॉब्लेम होता. आणि तेव्हा तिकडच्या शाळेतल्या मास्तरांनी त्यांना पैसे दिले होते की मुंबईला जायला. तर त्यांनी ती कॅरेक्टर जी आहे ती अपराध मिस केल्या नाटकात गोळे मास्तर म्हणून टाकलेली, आणि ती शरद तळवळकरनी केली, आणि ती खूप गाजली खूप. म्हणजे जसं दिवाळीच्या शाळेत मधलं तळवळकरांचं गुप्ते काका पोस्टमनचं गाजलं, तसं ती गोळे मास्तर अतिशय अप्रतिम त्या नाटकातली कथा. संजीव कुमारांची पण काही आठवण आहे ना, म्हणजे तुमचे घरोबाचे. ऍक्च्युली कसं की देवानंद
त्यातून शम्मी कपूर साहेब, देवानंद साहेब हे सगळे म्हणजे एकत्र त्यावेळेचे होते, त्यामुळे एकमेकांना ओळखत होते. पण संजीव कुमार हा नंतरच्या काळातला, पण त्याचं बाबांवर खूप प्रेम आणि बाबांचं त्यांच्यावर. त्यांनी फक्त एकाच बाबांच्या चित्रपटामध्ये काम केलं, पण अनेक वेळेला तो आमच्या घरी आलेला आहे जेवायला. अगदी आम्ही साहित्य सभासमध्ये राहतो त्या ह्याच्यामध्ये. तर एकदा चांदणी शिंपीचं नाटक त्यांनी बघितलं आणि त्याला एवढं आवडलं की रात्री 12:30 वाजता तो आमच्या घरी आला नाटक संपल्यावर बाबांबरोबर, आणि म्हणाला मी गुजरातीमध्ये जर ठरवलं काम करायचं पुन्हा स्टेजवर तर ह्या नाटकाला गुजराती घेऊन करेन. तर त्याचा आता एक विनोदी किस्सा त्याचा असा आहे की त्याला माझ्या आईच्या हातचं जेवण फार आवडायचं आणि तो जेवायला यायचा नेहमी. तर एकदा काय झालं की दुपारची वेळ होती, 4:30 वाजले होते आणि मी हॉलमध्ये असा पहोडलेलो होतो. त्यावेळेला मी लेखक वगैरे नव्हतो, मी असाच एक स्ट्रगलर होतो, असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करायचं. तर पडलं तर बेल वाजली, ते दरवाजा उघडला, दरवाजात एक माणूस होता आणि त्याच्यात मोठा टिफिन होता. म्हणजे लंच बॉक्स मोठा असतो ना टिफिन, 30-40 माणसांचा एवढा असा, ते तसा तो मोठा टिफिन होता. आणि तो म्हणाला कालेलकर साहेब का घर आहे ना, म्हटलं हा. तो बोलला 4 खिमा, 2 अमुक, तो अमुक प्लेट, 4 दाल राईस, 4 रेस. म्हटलं काय बोल कालेलकर साहेबने मंगाया. म्हटलं काय. तर माझ्या बाबांना तशी सवय होती, आईच्या वेळेला आईला फोन करून सांगायची आम्ही जेवायला येतोय वगैरे. आई म्हणतात, पण म्हटलं एवढं अचानक 4:30 वाजता वगैरे बाबा कोणाला पाठवणार नाही. मी आईला उठवलं, म्हटलं का आई बाबांनी काही सांगितलं होतं का 8-10 माणसांचं जेवण. आई म्हणाल नाही काहीच नाही बोललेली. म्हटलं गडबड आहे. मी संजीव कुमारचा फोन आमच्या घरी होता ना, मी संजीव कुमार साहेबांच्या घरी फोन केला. म्हटलं कालेलकर साहेब आहे क्या वहां पे. तर है कोण. म्हटलं मी उनका लडका बोल रहा हूं. तर त्यांनी बाबांना फोन केला. बाबा म्हटलं काय इथे फोन कशाला केलास. म्हटलं बाबा आता एक माणूस आला इथे आणि एवढं 8-10 जणांचं जेवण मागवतो आणि आई म्हणते तुम्ही काय करायला सांगितलं नव्हतं. तर बाबा म्हणाले अरे थांब 1 मिनिट घोळ झालेला आहे. संजीव कुमारने बोलला अरे तो माझा माणूस होता, ड्रायव्हर आहे, त्याला मी सांगितलं होतं हे जेवण आणायला हॉटेलमधून, पण त्याला वाटलं की नेहमी संजीव कुमारला इकडचं जेवण आवडतं. कळलं की नाही. तर तो डबा घेऊन डायरेक्ट आमच्या घरी आला. तर अशी ती तो किस्सा मी माझ्या समोर सांगायचं. खूप छान. पुन्हा एक विश्रांती घेऊया आणि अशाच आपल्या रंजक गप्पा आपण सुरू ठेवूयात. एक छोटीशी विश्रांती. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता अनिल सर मी पुरस्कारांकडे वळते. ते म्हणजे मधुसूदन कालेलकर यांना फिल्मफेअर 1978 मध्ये मिळाला सर्वोत्तम पटकथा लेखनाचा, त्या निमित्तानं त्यांना मिळाला. त्यानंतर पुरस्कार मिळाला तो दुल्हन वही जो पिया मन भाई या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर मिळाला. तसंच महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात एकूण 9 वेळा सर्वोत्तम कथा, पटकथा, संवाद यासाठी पुरस्कार मिळाला. आणि महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट साहित्यिक कलाकृती अपराध मीच गेला आणि सागरा प्राण तळमळला यासाठी त्यांना पारितोषिक मिळालं. आणि शिकार हो. आणि हा माझा मार्ग एकला यासाठी राष्ट्रीय पुरस्कार हा चित्रपट मिळवून गेला. तर हे सगळे पुरस्कार मिळाल्यानंतर तुमच्या वडिलांची म्हणजे मधुसूदन कालेलकर यांची काय भूमिका होती आणि तेव्हाचं वातावरण कसं होतं. ऍक्च्युअली काय आहे की बाबा नेहमी म्हणायचे, बाबा लिहायचे हे फक्त प्रेक्षकांकरता लिहायचे, पण त्यांनी कसे पुरस्कार मिळायला पाहिजे हे डोळ्यासमोर ठेवून कधीच लिहिलं नाही. कारण त्यांना तेवढी सवड मिळाली नाही. कारण एकदम विचारलं 111 चित्रपट म्हणजे आपण 111 चित्रपट बघूही शकत नाही, तर त्यांनी ते लिहिले. प्लस 29 नाटकं, गाणी, त्याच्यानंतर 4 नाटकांची निर्मिती, चित्रपटांची निर्मिती, ते एवढं हिंदी चित्रपट हे सगळं करत असताना त्यांना असं ठरवून कधी लिहिता नाही आलं. पण ठरवून म्हणजे नाटकं लिहिली म्हणजे कशी की ती अवॉर्ड करता नाही लिहिली, पण त्यांना सावरकरांवरती लिहायचं होतं, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर त्यांनी ठरवून लिहिलं, वेळ काढून लिहिलं. त्यांनी माधव पेशव्यांवर लिहायचं होतं, वेळ ठरवून लिहिलं. त्यांना कर्णावर लिहायचं ते त्यांनी ठरवून लिहिलं. कारण असे फार ठरवून त्यांनी कमी लिहिलेलं आहे. नाहीतर तर प्रेक्षकांना जे पाहिजे ते लिहिलं, पण त्यातून प्रेक्षकांनी तर भरभरून दाद दिलीच, पण शासनाने पण त्यांना
सर्वोत्कृष्ट लेखकाची अनेक वेळा त्यांना पारितोषिक दिली आणि त्यांनी गौरवलं. एवढंच काय, थोडं इथे मला असं सांगायचं की त्यांचं गुजराती चित्रपट आला नव्हता. जसं माझे मराठी चित्रपट आले, गुजराती म्हणजे हिंदी चित्रपट आले आणि माझे गुजराती चित्रपट आले, पण माझ्या वडिलांचा गुजराती चित्रपट आला नव्हता. तर माझी अशी इच्छा होती की माझी इच्छा होती की त्यांचा गुजराती चित्रपट व्हायला पाहिजे. आणि त्याच वेळेला अधिकारी ब्रदर्सनी सर्व गुजराती चित्रपट करायचं आणि त्यांना मी त्यांची बाबांची कथा ऐकवली, त्यांना आवडली आणि त्याच्यावर मी पटकथा समजलेली. मग ते गुजरातीमध्ये ट्रान्सलेट होतात, लिहिले आणि त्या चित्रपटाला गुजरात सरकारने सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून अवॉर्ड दिला आणि बाबांना सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून अवॉर्ड दिला. म्हणजे माझी जी इच्छा होती त्या तिन्ही भाषेत त्या आपल्या त्यांना यावेत आणि तिन्ही भाषेत त्यांना अवॉर्ड ती मिळाली. नक्कीच. आणि आता मधुसूदन कालेलकर यांच्यावरील त्यांच्या काव्यावरील आणि एकूणच कारकिर्दीवरील पुस्तक तो राजहंस एक हे प्रकाशित झालेलं आहे आणि खूप सुंदर असं ते पुस्तक आहे. आणि त्याच प्रकारे तुम्ही ते दृक्श्राव्य तंत्रज्ञानावर आधारित निंबोणीच्या झाडामागे हा कार्यक्रम सादर होतो, तर त्याविषयी थोडं हे दोन्हीचे पुस्तक आणि हा कार्यक्रम या दोन्ही विषयी थोडंसं सांगा. ऍक्च्युली काय आहे की ते जे पुस्तक आहे तो राजहंस एक, ते अत्यंत रमेश उदारे म्हणून पत्रकार आहेत, ते कालेलकरांवर खूप प्रेम होतं त्यांचं, त्या पत्रकाराचं. नंतर माझे मित्र पण झाले ते आणि त्यांनी इच्छा सांगितली होती की काही करून मला कालेलकरांचं वरती हे पुस्तक करायचंय. तर त्यांनी अक्षरशः पूर्वीच्या काळापासून त्यांनी सर्व डेटा जमा केला, सर्व लेख जमा केले आणि अनेक पत्रकारांचे नामवंत ह्यांचे लेख त्याचं ते हे पुस्तक केलंय. तसंच सांगायची गोष्ट म्हणजे अशी मुद्दामून मी आता इथे सांगतो की जळगावच्या नसीम ऐतेसाम देशमुख ह्या स्त्रीने, कळलं की नाही, बाबांवरती PhD केली आहे. मुस्लिम तरुणी, त्यावेळेला 1987-88 साली मी जेव्हा बंदीने हॅलो इन्स्पेक्टर मालिका लिहायचो त्यावेळेला ती आमच्या घरी येऊन मला भेटली. ती मला म्हणाली की तुम्ही किती हे आहात भाग्यवान तुम्ही, आणि मला असं PhD करायचं आहे. आणि तुम्हाला अक्षरशः सांगतो, श्रम म्हणजे काय असतात. जळगावहून अनेक वेळा ती मुंबईत यायची. बाबा सगळं आणि